नमस्कार. मी विश्वास उटकी. आजचा आपला जो विश्वासमत कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये आपण महाराष्ट्रात येऊ घातलेल्या निवडणुकांविषयी बोलूया. निवडणुकांची तयारी सगळेजण करतायत आणि आपल्याला माहिती आहे की महाविकास आघाडी आणि अर्थात मोठी आघाडी म्हणजे इंडिया अलायन्स याच्यामध्ये 28 एक पक्ष आहेत. आता महाराष्ट्रात त्यांच्याबद्दल आपापसामध्ये सीट शेअरिंग कसं होईल काय होईल याच्याविषयी चर्चा चालू आहे. महायुतीमध्ये मुख्यतः एनडीएतला जे महाराष्ट्रातील जे घटक आहेत ते अर्थातच भाजप, नंतर अजितदादांचा राष्ट्रवादी पक्ष आणि एकनाथजी शिंदे यांचा शिवसेना हा पक्ष, हे तीन प्रमुख पक्ष आहेत. त्यांचे काही मित्रपक्ष पण त्यांच्याबरोबर असतील, पण मुख्यतः जी लढाई होईल ती महाविकास आघाडीमधले घटक आणि महायुतीतले घटक. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये हे स्पष्ट झालेलं आहे की 48 जागांपैकी 31 जागा महाविकास आघाडीने जिंकलेल्या आहेत आणि निर्विवादपणे जिंकलेल्या आहेत. अजून थोडासा नीटपणे त्यांनी प्रयत्न केला असता तर कदाचित काही वेळेस मी जे वक्तव्य करत होतो किंवा जे विश्लेषण करत होतो त्याप्रमाणे 35 ते 39 जागा निश्चितपणे महाविकास आघाडीला म्हणजे इंडिया अलायन्सला मिळू शकल्या असत्या. पण आता सुद्धा येऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुका त्याचं विश्लेषण आधीच्या आधाराने करायचं म्हटलं आणि आत्ताचं जे काही राजकीय वातावरण आहे त्या दृष्टीने करायचं म्हटलं तरी सुद्धा काय चित्र समोर दिसतंय हे बघितल्यानंतर आपण ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीलाच आहोत. कदाचित सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये आचारसंहिता लागू शकते. म्हणजे या महिन्याभरामध्ये या विविध आघाड्या ज्या आहेत, दोन आघाड्या प्रामुख्याने, आणखीन कदाचित आघाडी तिसरी निर्माण होईल न होईल हा वेगळा विषय आहे, पण प्रामुख्याने लढाई जी होईल ती या दोन आघाडीमध्ये होईल. आणि लोकसभेला जशी एक रचना झाली की 1 to 1 म्हणजे एनडीए आघाडीचा किंवा मोदी सरकारचा एक जो उमेदवार असेल त्याच्या विरुद्ध एकच उमेदवार, प्रबळ उमेदवार हा महाविकास आघाडीचा किंवा इंडिया अलायन्सचा असेल. याच फॉर्म्युलाने जो विनिंग कॅन्डिडेट असेल त्या दृष्टीने त्या असेंब्ली सीट त्यांना अलॉट होईल आणि आघाडीमधले सगळेजण आपले वोट्स अप्रोप्रिएटली ट्रान्सफर करतील. ही गोष्ट युतीची पण आहे. त्यामुळे सीट शेअरिंग कसा होईल हा एक मुद्दा आहे. पण आता जे सुरुवातीला जे काही नॅरेटिव्ह सेट केले जाते की संविधानाच्या आधाराने महाविकास आघाडीने चुकीचा प्रचार केला आणि तो एनडीएच्या विरोधात गेला आणि म्हणून महायुतीचा पराभव झाला, हे चुकीचं नॅरेटिव्ह आहे. अशी भाषा महायुतीचे लोक हे 31 सीटांपैकी म्हणजे 48 पैकी 31 सीटा महाविकास आघाडीने जिंकल्यानंतर उर्वरित अजितदादाने एकच मिळाली, सुनील तटकरेंची, एकनाथ शिंदेना 7च मिळाल्या आणि भाजपला अतिशय कमी मिळाल्या. दारुण पराभव झाला हे त्यांना मान्य करण्याची अजूनही इच्छा नाहीये आणि त्यांचं म्हणणं फक्त 0.5% तो फरक आहे, 1% फरक आहे अशी भाषा त्यांची चालू आहे. आणि आम्ही आता पुन्हा सत्तेवर येऊ या दृष्टीने बजेटमध्ये किती कर्ज डोक्यावरती आहे याचा विचार न करता, खजिन्यात किती पैसे आहेत याचा विचार न करता प्रचंड मोठ्या योजना त्यांनी सुरू केल्या आहेत आणि प्रत्यक्षात बजेटमधला पैसा झिरपत लोकांपर्यंत पोहोचणं ही अत्यंत कठीण गोष्ट आहे. जी फसगत लोकांची मोदीच्या गॅरंटी निर्माण केली हीच फसगत देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदे यांची आता बजेटमधली जी गॅरंटी आहे, मग ती लाडकी बहीण योजना असोत किंवा अन्य कोणत्याही योजना असोत, या गॅरंटीज या पूर्णपणे लोकांना कळल्या आहेत की तो पैसा हा खाली झिरपत जाणारच नाहीये, तो मध्येच जे काही मतदारसंघ या तीन पक्षांचे आहेत तिथेच तो रोखला जाणार आहे. त्यामुळे या योजनांना कोणीच बोलणार नाहीये. आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये जर मुख्य प्रवाहातलं टीव्ही चॅनल्स बघितले लोकांनी तर आता सध्या इतक्या खालच्या पातळीवरती चर्चा चालू आहेत की टीव्ही लोकांनी बघणंच बंद करावं. सध्या त्यामुळे रस्त्यावरती एकमेकाला अडवणं, मारामारी करणं, शिव्यागाळ करणं, एकमेकाचा अपमान करणं
आणि तो अपमानाचा विषय हा माध्यमातून चघळला जाणं हा कदाचित माध्यमांना मुख्य विषय वाटत असेल. जनतेच्या दृष्टीने याला काहीही अर्थ नाही, कारण का त्यांच्या जगण्याचे प्रश्न हे दैनंदिन त्यांचं उत्पन्न जे घटतंय महागाईमुळे त्यामुळे आहे. रोजगार इतक्या वेगाने कोसळत आहेत आणि कंत्राटी रोजगाराला 10 ते 15 हजारपेक्षा जास्त मिळत नाहीत आणि तेही मिळणं आता दुरापस्त झालेलं आहे. त्यामुळे कायमस्वरूपाच्या चांगल्या आयुष्याची स्वप्न सुद्धा ते बघू शकत नाहीत. ना ते घरांचं स्वप्न बघू शकत, ना नोकरीचं स्वप्न बघू शकत, ना आपलं कुटुंब सांभाळण्याचं जे काही दायित्व आहे ते सुद्धा ते पूर्ण करू शकत नाहीत. त्यामुळे सामान्य जनता एका चक्रव्यूहात सापडली आहेत. हे जेव्हा राहुल गांधी सांगतायत तेच खरं नॅरेटिव्ह भारतभर सेट होत आहे. महाराष्ट्रात संविधानातले लोकांना मिळणारे अधिकार मिळतच नाहीयेत हे लोकांना पटलं असल्यामुळे या महाराष्ट्रातले तमाम मुस्लिम समुदाय, या महाराष्ट्रातले तमाम दलित संघटना आता पुन्हा लोकसभेसारखंच एकवटत आहेत ते महाविकास आघाडी आणि इंडिया अलायन्सच्या बाजूने. कारण जोपर्यंत केंद्रातलं मोदी सरकार पूर्णपणे पडत नाही ते 272 फक्त 240 वरती भाजप आलाय. पण महाराष्ट्रामध्ये आता धाबे दणाणलेत महायुतीचे हे दिसते त्यांच्या एकूण वक्तव्यांवरून, त्यांच्या धडपडीवरून. आणि आता महायुती त्याच्याविषयीचे त्यांचे अंतर्गत रिपोर्ट जे आहेत ते रिपोर्ट असं सांगतायत की एकूण 288 जागांपैकी महायुतीला 60 जागा मिळणं सुद्धा कठीण आहे. 60 जागा मिळणं सुद्धा कठीण आहे हे आता भारतीय जनता पक्षातले अंतर्गत अहवाल सांगतायत. हीच परिस्थिती लोकसभेच्या पहिल्या राऊंडच्या वेळेस किंबहुना राम जन्मभूमीचा मोठा सोहळा करून झाल्यानंतर जे पहिल्यांदा सर्वेक्षण आले त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्ष हा 160 ते 170च्या पलीकडे जाऊ शकत नाही हे जेव्हा स्पष्ट व्हायला लागलं. ही गोष्ट जेव्हा बिहारमध्ये लीक झाली, हा आयबीचा रिपोर्ट शिवाय भाजपचा अंतर्गत अहवाल जेव्हा लीक झाला, आता आपण काय बघतो की 292 ह्या संख्येचा टोटल एनडीए आहे आणि त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्ष 240 आहे. म्हणजे हे मोदी सरकार नाहीये, हे एनडीएचं सरकार आहे. आणि या 240 मध्ये 160 ते 170 हा जो काही प्रश्न होता तो 160 वरून 240 पर्यंत जाणं हे निवडणूक आयोगाच्या मदतीने शक्य झालेलं आहे. या 240 मधले तपशीलवार सांगायचं झालं तर 2000 मतांपासून किंबहुना 200 मतांपासून ते 2000 मतांपर्यंत निवडून आलेले खासदार जे आहेत एनडीएचे आणि भाजपचे याची संख्याच मुळात 100च्या जवळपास आहे. आणि त्यामुळे निवडणूक आयोगाचे जे त्या कॉन्स्टिट्युएन्सीचे प्रतिनिधी आहेत यांच्या मदतीने हे शक्य झालेलं आहे. आणि याबद्दलचा अहवाल आता सुप्रीम कोर्टामध्ये की जवळजवळ 4.5 कोटी हे मतदार इलेक्शन कमिशनने जाहीर केले वोट्स पोल्ड आणि वोट्स एक्झॅक्टली त्याचे जे काही त्या दिवशी पोलिंग झालं ते म्हणजे पोलिंग होण्याच्या आधी जे आकडे त्यांनी त्याच दिवशी दिले आणि नंतर जे ऍड झाले ते असा आपण फरक करूया. इलेक्शन कमिशनचेच आकडे आहेत. ते जे आधी सांगत होते ते नंतर त्यांनी ऍड केले ते 4.5 कोटीचे आहेत. ह्या 4.5 कोटीचा हिशोब म्हणजे 160 ते 240चा प्रवास. या प्रश्नावरती सुनावणी सुप्रीम कोर्टात होईल तेव्हा दूध का दूध पाणी का पाणी होईलच. कारण असोसिएशन ऑफ डेमोक्रेटिक रिफॉर्म्सने पुन्हा एकदा आयएसचे जे पूर्व निवृत्त अधिकारी आहेत ज्यांच्या गटाने हा अभ्यास केलेला आहे, होय अगदी प्रत्येक कॉन्स्टिट्युशन, आणि त्यांनी आता इलेक्शन कमिशनला पत्र लिहिलंय की तुम्ही दिलेले आकडे हे असं सांगतात आणि त्याच्यातून त्यांचा निष्कर्ष ते निवडणूक आयोगाला त्यांच्या कार्यपद्धतीला, होय ईव्हीएमच्या कार्यपद्धतीला ते अजूनही आव्हान देत आहेत. ह्याच्यातून सिद्ध काय होत आहे की 160 ते 240
म्हणजे जवळजवळ 79 ते 80 सीटा या निवडणूक आयोगाने भारतीय जनता पक्षाकरता लाटलेल्या आहेत. अशा परिस्थितीत एनडीए आता सत्तेवर आलेला आहे. महाराष्ट्रामध्ये मतदानामध्ये जरी महायुती ही 1% खाली असली तरी ज्या पद्धतीने महाविकास आघाडीने विजय नोंदवलेला आहे महाराष्ट्रामध्ये, याचं जर अनालिसिस केलं तर 160 जागांपर्यंत तर निश्चितपणे महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून येऊ शकतात. पण आता त्यांच्यातलं ऐक्य अधिक भक्कम झालेलं आहे आणि म्हणूनच शरद पवारांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की 225 पर्यंत आम्ही जाऊ. याचा अर्थ 288 उणे 225, 60-65 पेक्षा जास्त जागा त्या महायुतीला मिळू शकत नाहीत. आणि या एका पार्श्वभूमीवरती आता जेव्हा सुरुवातीचे सर्वेच यायला लागलेले आहेत अंतर्गत, त्यातले लीक झालेले सर्वे असं सांगतात की 60-65 पेक्षा जास्त जागा ह्या महायुतीला मिळू शकत नाहीत आणि त्यातला मुख्य प्रश्न भाजपाला मिळू शकत नाही. अजितदादा पवार यांचा पक्ष आणि एकनाथ शिंदे यांचा पक्ष यांना त्याच्यातला किती वाटा मिळेल, अर्थातच तो नगण्य असेल, कारण या 3 पक्षांमध्ये मुख्य पक्षात जास्तीत जास्त जागा त्या अर्थातच भारतीय जनता पक्ष लढवणार आहे. पण आता तरी मुख्यमंत्री म्हणून चेहरा त्यांना एकनाथ शिंदे यांचाच द्यावा लागणार आहे. हा जो रिपोर्ट लीक झालेला आहे त्यामुळे भाजपच्या गोटामध्ये प्रचंड काळजीचं वातावरण आहे. सुरुवातीलाच अजून प्रचार सुरुवात झाली नाही, अजून सीट वाटप आहे, त्यावेळेस अशी परिस्थिती आहे. त्यामुळे नॅरेटिव्ह सेट करताना पुण्यात झालेल्या अमित शहाच्या मीटिंगमध्ये त्यांनी चक्क शरद पवार यांच्यावरती प्रचंड आरोप केले आणि त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांच्यावरती पण आरोप केले. ह्या दोघांना त्यांनी टार्गेट करणं याचा अर्थच अमित शहानी धसका घेतलाय. पण ते टार्गेट करत असताना ते सेल्फ गोल करतायत याचा त्यांना विसर पडलेला आहे. कारण भ्रष्टाचाराचे सरगना असं म्हणणं शरद पवारांना, ज्या शरद पवार साहेबांना त्यांचं कर्तृत्व लक्षात घेऊन भारतीय जनता पक्षाने पद्मविभूषण दिलं, त्याचा वेळोवेळी सन्मान केलेला आहे, आता त्यांना ते भ्रष्टाचाराचे सरगना वाटतात. आणि असं म्हणत असताना शेजारी अजित पवार त्यांच्याबद्दल नरेंद्र मोदी यांनी 70,000 कोटीचा घोटाळा असं भोपाळमध्ये जाहीर केलं आणि पुढच्याच आठवड्यात अजित पवारांना ट्रिपल इंजिन सरकारमध्ये घेतलं, उपमुख्यमंत्री म्हणून घेतलं. भाजपच्या वॉशिंग मशीनमध्ये जवळ सगळेच जण आता आपापली पापं धुवून घेत आहेत. पण अमित शहानी असं म्हणावं याच्यावरती प्रतिक्रिया म्हणून जेव्हा शरद पवार सांगितलं की गुजरात मधून तडीपार झालेले आज गृहमंत्री आहेत, हा भीमटोला होता. हीच गोष्ट उद्धव ठाकरेंच्या बाबतीत सुद्धा आहे. उद्धव ठाकरेंना भारतीय जनता पक्षाच्या नरेंद्र मोदी आणि अमित शहानी अत्यंत वाईट भाषेत त्यांच्यावरती टीका केलेली आहे. त्याचा परिणाम होणारच. आज शिवसेना उद्धव ठाकरे ज्याचे नेते आहेत, हा एक अत्यंत महत्वाचा पक्ष आहे. या महत्वाच्या पक्षाने ज्यांचं मुंबईला हेडक्वार्टर आहे आणि महाराष्ट्रात सर्वत्र हा पसरलेला पक्ष आहे, त्यांच्या पुण्याच्या आणि मुंबईच्या सुद्धा कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी जशास तसं उत्तर दिलेलं आहे. त्यांनी उत्तर अमित शहालाच दिलं नाही असं नाही, त्यांनी देवेंद्र फडणवीसांना सुद्धा अरे तुरेच्या भाषेतच व्यवहार केलेला आहे. कारण कोणीही अशा तऱ्हेचा अपमान, जिव्हारी लागलेला अपमान सहन करणार नाही. कारण मुद्दा असा आहे की धोरणांवरती अमित शहा आणि नरेंद्र मोदी कधीच बोलत नाहीत. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ते धोरणांवरती अजिबात बोलत नाही. आणि हीच गोष्ट आता जी अजूनही निवडणुकीची सुरुवात आहे तर त्यांनी तू मैमे चालू केलेला आहे. एका बाजूने हिंदू मुसलमान असा संघर्ष पेटवत ठेवायचा, जिथे होईल तिथे कायदा आणि सुव्यवस्था होऊच नये अशा तऱ्हेची व्यवस्था करायची, किंवा कायदा आणि सुव्यवस्था बिघडत असेल तर दुर्लक्ष करायचं.
अशा अनेक प्रकरणं महाराष्ट्रात घडत आहेत, तेव्हा गृहमंत्री अदृश्य असतात. या सगळ्याचा कुठे ना कुठे समाचार महाविकास आघाडीचे लोक, ते नाना पटोले असतील, उद्धव ठाकरे साहेब असतील किंवा निश्चितपणे शरद पवार साहेब असतील, हे घेणारच. आणि म्हणून अमित शहानी ज्या पद्धतीने नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला, चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न केला उद्धव ठाकरेंचा आणि शरद पवारांचा, निश्चितपणे महाराष्ट्राच्या सुसंस्कृत वोटर्सना हे बिलकुल मान्य होणं शक्य नाही. या महाराष्ट्रामध्ये संविधानाला मानणारे आणि पुरोगामी विचार मांडणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यांनी खरं तर भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रामध्ये कधी स्थान दिलं नाही. शिवसेना प्रमुखांनी म्हणजे बाळ ठाकरेंनी जर प्रमोद महाजन यांच्याबरोबर किंवा अडवाणी यांच्याबरोबर समझोता केला नसता, तर भारतीय जनता पक्ष हा शिवसेनेने मोठा केलेला पक्ष आहे. महाराष्ट्रातली जनता ही पूर्ण जाणून आहे. म्हणजे शिवसेनेच्या खांद्यावर बसून भारतीय जनता पक्ष आता महाराष्ट्रात मोठा झाला, संख्येने मोठा झाला किंवा त्याचं मतदार संघ वाढले, पण ती चूक आता शिवसेनेने दुरुस्त केलेली आहे महाविकास आघाडीमध्ये उद्धवसाहेब ठाकरे आल्यानंतर. म्हणून तर त्यांचा पक्ष फोडला गेलेला आहे. ते नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना बधत नाही म्हणून त्यांचा पक्ष फोडण्यात आलेला आहे. म्हणून त्यांच्या सहकार्यांना, म्हणजे संजय राऊत असतील किंवा अन्य कोणी असतील, यांना जेलची वारी जावी लागलेली आहे. आणि हीच गोष्ट आता आपण बघतो की देशमुख जे होम मिनिस्टर होते त्यांना पण जेलची वारी का झाली, किंवा नजीब कुर्ल्याचे आपले आमदार जे अल्पसंख्याक मंत्री होते, ते कुठेतरी समीर वारखेडेच्या मध्ये खरं बोलायला लागले आणि ते खरं बोलता बोलता कुठपर्यंत पोहोचतील हे कळल्यानंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना ते सरकार पाडण्यात आलं. हे सगळं राजकारण खूप ताजं आहे. या राजकारणामध्ये अर्थकारण आहे, या राजकारणामध्ये गुन्हेगारी स्वरूप आहे. कारण कुठेतरी दिल्लीमध्ये बसलेले जे हुकुमशाही मांडणारे आणि ईडी आणि सीबीआय आणि इन्कम टॅक्स ऑथॉरिटी याचा सर्रास गैरवापर करणारे जे लोक आहेत ते भारतीय जनता पक्षाचे आहेत. आणि त्याचा एक जो काही त्रास महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांना जाणवलेला आहे, त्यातून आज अशी परिस्थिती आहे की सर्वांना सर्व समजतं. संविधानावरचे सातत्याचे हल्ले, मुस्लिम जनतेवरती होणारे हल्ले, दलितांवरती होणारे हल्ले, शिक्षण आणि आरोग्याचा बट्ट्याबोळ, कायदा आणि सुव्यवस्थेचा सत्यानाश, महाराष्ट्रातले रस्ते खराब, महाराष्ट्रातले विकासाची कामं म्हणून जे काही हातात घेतलेले प्रोजेक्ट्स आहेत त्यातला भ्रष्टाचार, आणि आता तर राम जन्मभूमी ज्या ठिकाणी राम मंदिर झाले तेही गळते आणि नवीन लोकसभा सुद्धा गळते. सगळंच काही गळतंय या दिल्लीच्या एनडीए गव्हर्नमेंटमध्ये आणि तसंच महायुतीच्या सरकारमध्ये सुद्धा पूर्ण नीतिमत्ता गळलेली आहे. भ्रष्टाचारी स्वरूप बजेटमधून आणि व्यवहारांमधून विकसित भारताच्या नावाने आता भ्रष्टाचार किती मोठ्या प्रमाणात आहे याचं दर्शन सर्वसामान्य लोकांना रोजच माध्यमांमधून होत आहे. आणि त्यामुळे निवडणुकीचा प्रचार अजून सुरू व्हायचा आहे, पण लोकांना सत्य खूप पटकन समजतं. आणि या ठिकाणी महाविकास आघाडी ज्या पद्धतीने प्रचार करते अजूनही महायुती त्याच्यापुढे टिकेल असं आता वाटत नाही. आणि अंतर्गत अहवाल भारतीय जनता पक्षाचा हा असंच म्हणतोय, बाहेर तो पडत नाहीये, पण तो जो लीक झालेला आहे की 60-65 जागांपेक्षा जास्त जागा त्यांनी मिळू शकत नाही. जसं लोकसभेच्या वेळेस घडलं, 160 ते 170च्या पुढे भारतीय जनता पक्ष जाऊ शकत नाही. खेचत 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 240 पर्यंत ते आले. ते इलेक्शन कमिशनच्या मदतीने. याचा दाखला महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीने लक्षात ठेवणं आवश्यक आहे. हरियाणा, झारखंड आणि जम्मू काश्मीर याच्याही निवडणुका याच सुमारास आहेत. म्हणजे ऑक्टोबरमध्ये सर्व पोटनिवडणुका होतीलच, पण या 4 राज्यांच्या निवडणुका होतील. त्या ठिकाणी नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचा
जो काही गैरकारभार आहे, संविधानावरचे हल्ले जे आहेत, आणि आजही पार्लमेंटमध्ये ज्या पद्धतीने विरोधी पक्षांना ट्रीटमेंट मिळते, वागवलं जातं, आणि कधी एकदा राहुल गांधींना पुन्हा एकदा जेलमध्ये पाठवण्याची धमकी देणं, त्यांच्या विरुद्धचे अनेक जे काही कोर्टामधल्या केसेस आहेत, लोक राहुल गांधींवरती प्रेम करतायत, लोक इंडिया अलायन्सच्या बाजूने उभे आहेत. समाजवादी पक्षाचे अखिल यादव यांनी तर सरळ सरळ राहुल गांधींच्या जातीवरून प्रश्न जेव्हा अनुराग ठाकूर यांनी उपस्थित केले, तर पहिला मनुष्य उठून उभा राहिला, तू कोण विचारणार, तुला काय अधिकार आहे, हा प्रश्न अखिलेश यादव यांनी विचारला. इतक्या एकजुटीने त्या ठिकाणी टीएमसी, त्या ठिकाणी काँग्रेस, समाजवादी पक्ष, डावे पक्ष सगळेजण एकजुटीने लढतायत. आतमध्ये लढतायत, बाहेर लढतायत. महाराष्ट्रात आज महाविकास आघाडी, इंडिया अलायन्स अतिशय प्रखरपणे महायुतीला टक्कर देऊन उभी आहे. आणि म्हणून निर्विवादपणे महाविकास आघाडी, त्यांचं जे सीट शेअरिंग आहे ते नीट होणं अपेक्षित आहे, ते होईल सुद्धा. पण त्या ठिकाणी लोकांनी एकाच एक उमेदवार, युतीचा एक उमेदवार असेल तर महाविकास आघाडीचा एक असेल, एकाच एक, हेच लक्षात ठेवावं. मध्ये कुठलीही आघाडी किंवा कुठलीही बिघाडी होऊ न देता महायुतीच्या, म्हणजे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचा पराभव करणं. कारण त्यांची इथली मंडळी आहेत, फडणवीस, अजितदादा आणि एकनाथ शिंदे, पण मुख्य पराभव जर कोणाचा करायचा असेल तर तो नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचाच पराभव करणं, हे महाराष्ट्रातल्या लोकांनी मनोमन निश्चित केलंय. आणि त्या दृष्टीने महाविकास आघाडीचे सगळ्या घटकांचे मत ट्रान्सफर होणार एकमेकांसाठी, ही आत्ताची गरज आहे. आणि आत्ताच अहवाल असे दिसत आहेत की महाविकास आघाडी निश्चितपणे 200 क्रॉस करू शकेल. पण इथे तर भाजपचा अंतर्गत अहवाल सांगतो की त्यांना 60 ते 65 मिळतील. महाविकास आघाडीने अधिक जोर लावला तर शरद पवार म्हणतात त्याप्रमाणे 220-225 पर्यंत महाविकास आघाडी म्हणजे इंडिया अलायन्स जाऊ शकेल. आज तरी आपण या एका चांगल्या नोटने महाविकास आघाडीचे उमेदवार कसे निवडून येतील हे बघणं, हे महाराष्ट्रातल्या 14 कोटीपैकी 60 ते 70% जे मतदान होतं त्या मतदारांनी लक्षात ठेवणं आवश्यक आहे. प्रचंड बहुमताने आपापल्या उमेदवारांना निवडून न करता प्रत्येक कॉन्स्टिट्युन्सीमध्ये खालपासून ते वरपर्यंत महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांची आणि जनतेची एकजूट होणं, ही आताच्या संदर्भात अत्यंत महत्वाची आहे. आणि म्हणून भाजपचा फुटलेला अहवाल हा भाजपचा पराभव दाखवतोय. पण तो केवळ भाजपचा पराभव नसून तो एनडीए सरकारमध्ये ज्या चुकीच्या पद्धतीने आर्थिक धोरणं आणि जो बोगस हिंदुत्वाचा अजेंडा अमित शहा आणि नरेंद्र मोदी हे राबवत आहेत, याचा एक संताप भारतातल्या सर्व राज्यांमधून आहे. निश्चितपणे महाराष्ट्रातून सुद्धा तमाम जनता महाविकास आघाडी आणि इंडिया अलायन्सच्या बाजूने उभी राहील, असंच ते वातावरण आहे. आणि भाजपचा अंतर्गत अहवाल पण हेच म्हणतो. इथेच थांबूया. घोडा मैदान जवळच आहे आणि रणधुमाळी सुरू झालेलीच आहे. त्यामुळे हा अहवाल खरोखर असाच अंमलात येतो का, लोक तसा अंमलात आणतील, या दृष्टीने लोक तर विचार करतायत. पण लोकांनी मतदानाकरता बाहेर पडून 70 ते 80% मतदान प्रत्येक असेंब्लीमध्ये व्हायला पाहिजे, या दृष्टीने आपल्या मताचा अधिकार वापरावा, एवढीच नम्र विनंती. हे विश्वास मत आहे. इथेच थांबतो. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर आपण तो लाईक करावा, शेअर करावा आणि म्हणजे मॅक्स महाराष्ट्राचे आपण सबस्क्रायबर व्हावे. धन्यवाद. इथेच थांबतो.